आजच जो तुम्हाला 36,000चा प्रॉफिट झालेला आहे, $400 काढले. पहिले तर दाखवू आपण ते की आजचा प्रॉफिट दाखवू. $407 ना, हे $407 आहे. सर हे शिकायचं काय आहे, फंडा काय मार्केटचा सिम्पल आहे. जी समोर बसलेली लोक आहेत आपल्या, त्यांच्या ऑपोजिट थिंकिंग करायचे आहे फक्त. मग हे 90% लोक लॉस करण्याचं कारण आहे यूट्यूब. म्हणजे त्यांचा जो मेन नॉलेज घेण्याचा सोर्स आहे तो आहे. $1,00,000 पर्यंत जाणारे व्यक्ती आहेत. $1,00,000 म्हणजे जवळजवळ 90 लाख रुपयाच्या आसपास रुपये. बरोबर आहे. मग पैसे कमवता येतं फॉरेक्समध्ये? पैसे तर सगळ्या मार्केटमध्ये कमवता येतात. तर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगच का सिलेक्ट केलं? तुम्ही इंडियन मार्केट का सिलेक्ट केलं नाही स्वतः करताना? सर इंडियन मार्केटमध्ये जी ऑप्शन ट्रेडिंग येते त्या लेवलची ट्रेडिंग फॉरेक्समध्ये आम्ही करतो. हां, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये भरपूर सारे निगेटिव्ह पॉईंट आहेत. आता सुरुवातीला तर बघा, जे इंडियन मार्केट जे चालू होतं ते चालू होतं 9:15 वाजता. बऱ्यापैकी जी लोक आहेत ते जॉबला जातात, हेच टायमिंग असते. मग त्यांच्यासाठी तर इंडियन मार्केट नाही आहेच, 100% नाही आहे. त्यांना फॉरेक्स करणंच भाग आहे. फॉरेक्स ट्रेडिंग जे लोक करतात तर ते 24 तास चालू असतं मार्केट. तुम्ही एका दिवसामध्ये कोटी कोटी रुपये कमवू शकता असं तिथं दाखवलं जातंय. बरोबर. तिथं सर असं आहे की $10 पासून ते $1,00,000 पर्यंत जाणारे व्यक्ती आहेत. $1,00,000 म्हणजे जवळजवळ 90 लाख रुपयाच्या आसपास रुपये. बरोबर. आता माझ्याजवळ 10,000 रुपये आहेत. मी अंदाजून 5,000ची जर मी एका ट्रेडमध्ये रिस्क घेत असेल, समजा 5,000 ट्रेड मला लॉस झाला, तर माझ्याकडे उरले किती? फक्त ₹0. 10,000 रुपये आहेत माझ्याकडे. तर कमीत कमी 20-30 लॉस झाल्यानंतर सगळं संपलं पाहिजे माझ्याजवळ कॅपिटल. एवढी रिस्क घेतली पाहिजे एका ट्रेडमध्ये. बरोबर. 10,000 कॅपिटल आहे तर तुम्ही ₹500 रिस्क घ्या. काय झालेलं आहे, यूट्यूबवरती जे शिकवते मार्केट एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट चालतं. तिथं बघितलं काय की बाबा हां, हे लोक तर सरळ चुकीचं शिकवत आहेत, म्हणजे मार्केट याच्या ऑपोजिट चालतंय. मग चला आपण ऑपोजिटच करून बघू ना. हे जर सांगतात की हे केल्यानंतर मार्केट वरती जाणार आहे, होत तर तसं नाही. चला आपण त्याच्या विरुद्ध करून बघूया, सेल करून बघूया. हा कॉन्सेप्ट आम्ही लॉन्च केला. पण जर कोणी नवीन असतील तर $1,500 साठी त्यांनी फक्त एक्सपेक्टेशन किती करायचं असते? $50 एक्सपेक्टेशन करायचं प्रॉफिटचं. आता फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल आपण जेव्हा बोलतोय तर मी असं ऐकलं होतं इंडियात इलिगल आहे. जर तुम्ही हा डिसिप्लिन घेऊन जर चालले फॉर कंटिन्यू 22-30 दिवस सगळं पकडून, तर तुम्ही एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार आहे. 100%. चार्टच असतो ना सर? हो, मेन चार्ट. तर तू चार्ट कसा शिकायचा? एखाद्या व्यक्तीने कसा शिकायचं चार्ट आणि कसे पैसे कमवू शकतो? विदाउट प्लॅन गेलं मार्केटमध्ये, मार्केट कितीही ट्रेड गेला होता, समजत सुद्धा नाही की तुम्ही कधी 10 ट्रेड केले. सर काय होतं सर लोकांचं की ट्रेड घेतात, लॉसमध्ये असं किती पण आता वर येईल माझ्या डायरेक्शनमध्ये असं होल्ड करून बसतात. म्हणजे जिथं त्यांना 10,000 रुपयावरती कट करायचा आहे तो लॉस ते 30,000 होते नेऊन कट करतात. हे सगळं फॉरेक्समध्ये येतं. बरोबर आहे. मग पैसे कमवता येतं फॉरेक्समध्ये? पैसे तर सगळ्या मार्केटमध्ये कमवता येतात. शेअर मार्केट म्हटलं की त्याच्यात पैसे आले. हां, पैसे आले, पैसे कमवता येतात. आणि फक्त त्याचा दुसरा पार्ट पण बघ नेहमीच गरजेचं असतंय. तर लॉसही होऊ शकतोय. बरोबर आहे. तर स्कोप जर सांगायला गेला आपण, तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगच का सिलेक्ट केलं? तुम्ही इंडियन मार्केट का सिलेक्ट केलं नाही स्वतः करताना? सर इंडियन मार्केटमध्ये जी ऑप्शन ट्रेडिंग येते त्या लेवलची ट्रेडिंग फॉरेक्समध्ये आम्ही करतो. हां, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये भरपूर सारे निगेटिव्ह पॉईंट आहेत. जसं थिटा डिके असतो तिथं, म्हणजे या निगेटिव्हमध्ये लॉस होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत त्याच्यामध्ये. आणि फॉरेक्स थोडंसं इझी जातं. आणि टाईमही त्याचा बघितलं तर आम्ही मोस्ट ऑफ जे ट्रेड आहेत ते संध्याकाळनंतरही करतो ना, 6 वाजल्यानंतर. मग तिथं टाईम ही एक आपल्यासाठी प्लस पॉईंट होतो. तुम्ही जॉब पण करतात का? नाही, जॉब नाही करत. तुमचं फुल टाइम फॉरेक्स ट्रेडिंग करतो? बरोबर आहे. सुरुवातीला तर बघा, जे इंडियन मार्केट जे चालू होतं ते चालू होतं 9:15 वाजता. बऱ्यापैकी जी लोक आहेत ते जॉबला जातात, हेच टायमिंग असते. मग त्यांच्यासाठी तर इंडियन मार्केट नाही आहेच, 100% नाही आहे. त्यांना फॉरेक्स करणंच भाग आहे. आणि फॉरेक्समध्ये थोडेसे बेनिफिट आहेत आणि निगेटिव्ह पॉईंटही आहेत. बेनिफिट तसं म्हटलं तर इंडियन मार्केटपेक्षा 100% जास्त बेनिफिट आहेत. कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप असतं. मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लिक्विडिटी. व्हॉल्यूम जे आहे ते फॉरेक्सला जास्त अवेलेबल होतं. कारण ह्याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा जे मोठ्या इन्स्टिट्यूशन्स, बँक्स जे आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावरती फॉरेक्समध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे मार्केटची जी मुवमेंट आहे ती खूप चांगली सापडते आपल्याला फॉरेक्समध्ये. आणि तसं इंडियन मार्केट पाहायला गेलं तर कॉन्सल्टेशन आणि मार्केट जास्त मुवमेंट करत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण असं याचा अर्थ हे नाही की इंडियन मार्केटमध्ये पैसे कमवू शकत नाही. कमवणारा व्यक्ती कोणत्याही मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. इंडियन असू द्या नंतर फॉरेक्स असू द्या. फक्त तुमचा माइंडसेट आणि तुम्हाला ते जमलं पाहिजे. एकदा जमायला लागलं की मग सगळं सुरळीत होऊन जात आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जे सांगितलं की इंडियन मार्केट जास्त मुवमेंट नसते इंडियन मार्केटमध्ये ॲज कम्पेअर टू फॉरेक्स. फॉर एक्झाम्पल US पण मार्केट तुम्ही त्याच्यावर पण ट्रेडिंग करत असाल ना मोस्टली, US मार्केटवर? US मार्केट. तर मला एक सांगा की फॉरेक्स ट्रेडिंग जे लोक करतात तर ते 24 तास चालू असतं मार्केट. तो पण एक बेनिफिट आहे मग की म्हणजे तो पण एक मोठा बेनिफिट झाला की
आता इंडियन मार्केट काय 9:15 वाजता चालू होतं, 3:30 वाजता संपून जातं दुपारी. पण फॉरेक्स मार्केटचं असं आहे, फॉरेक्स ट्रेडिंग असं आहे की ते 24 तास चालू असतं. जर एखादा व्यक्ती जॉब करतोय 6 वाजेपर्यंत, तर तो संध्याकाळी 8 नंतर पण तो बघू शकतो की मला भेटतोय का, एखादा ट्रेड करता येतोय का. तर त्यामुळे ते जास्त पण त्याच्यात मुवमेंट असण्याचे चान्सेस आहे. 24 आवर असते मार्केट, पण असं नाही की मग त्या प्रत्येक टायमिंगला मार्केटमध्ये मुवमेंट असते असं नसतं. मार्केटमध्ये स्पेसिफिक टाईम असतात, त्या टायमिंगला मार्केट जास्त मुवमेंट करतात. जसं की 1-1:30च्या आसपासमध्ये लंडन सेशन चालू होतं. मग लंडन सेशनमध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी येते, म्हणजे मार्केटमध्ये अचानक इन्व्हेस्टर वगैरे वाढले की मार्केट मुवमेंटम करतं भरपूर. बरोबर. मग तो एक टायमिंग असतं, जसं की 11:30 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत प्री लंडन सेशन आणि लंडन सेशनमध्ये मुवमेंट येते. त्यानंतर न्यूयॉर्क सेशन चालू होतो संध्याकाळी 6 वाजता. त्यावेळेस मार्केट एक्स्ट्रीमली व्हॉलटाईल असतं, कारण न्यूयॉर्कचं मार्केट सगळ्यात मोठं आहे. मग US मार्केट ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस एक मार्केटमध्ये जास्त व्हॉलटिलिटी येते. आणि त्याच्यानंतर मग सकाळी काय जास्त मार्केट मुवमेंट करत नाही, सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत. मग असा विषय आहे की 24 आवर जरी मार्केट चालू असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक टाईमला ट्रेड करावे लागतात. बरं, म्हणजे फॉरेक्स असं आहे की असं नाही की तुम्ही 24 तास करू शकता, एक स्पेसिफिक ट्रेड बघून तुम्ही केलं पाहिजे. बरोबर आहे. आता मला एक विचारायचं आहे की तुमचं वय 21 वर्ष आहे फक्त, आणि तुम्ही इंडियन मार्केट पण फॉरेक्समध्ये आले, तर शिकले कसं मार्केट, मला ते मेन सांगा तुम्ही. कारण आता तुमच्या एजचे भरपूर मुलं आहे की जे आईवडिलांकडून पैसे घेता, मार्केटमध्ये टाकतात, गमावून बसताय. तर त्या मुलांना जर समजा ॲक्च्युअलमध्ये खरंच करायचंच आहे, आता मार्केट करायचंच आहे, तर त्या मुलांनी फॉरेक्स ट्रेडिंग कसं शिकावं, सुरुवात तुम्ही कशी केली ना, ते मला एक्झाम्पल द्या. मी ज्यावेळेस सुरुवातीला मार्केटमध्ये आलो होतो त्यावेळेस बायनरीपासून आम्ही स्टार्ट केलं होतं. बायनरी ट्रेडिंग काय असतं आधी? बायनरी ट्रेडिंग एकदम सिंपल असते बघा. आपल्याला फक्त प्रेडिक्ट करायचं असतं की 1 मिनिटासाठी मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे, किंवा कॅन्डल प्रेडिक्ट करायचं असतं की ग्रीन बनणार आहे की रेड बनणार आहे. म्हणजे फक्त म्हणायला सोपं आहे बाबा की ग्रीन बनणार आहे की रेड बनणार आहे, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मार्केटमध्ये 1-1 मिनिटाचे ट्रेड असतात, ते ब्रेनला कंट्रोल करणं तिथं शक्यच होत नाही आणि लॉसमध्ये जातो. मला वाटतं माझा जो मोस्ट ऑफ द टाईम होता तो बायनरीमध्येच वेस्ट केलेला आहे. कारण काय होतं की बायनरीमध्ये जे यूट्यूबवरती इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे यूट्यूब चॅनल आहेत त्यांचे, ते जे दाखवतायत ना, असं दाखवतायत की बायनरी सगळं काय आहे, बायनरीमधूनच पैसा कमवू शकतो तुम्ही, एका दिवसामध्ये कोटी रुपये कमवू शकता, असं तिथं दाखवलं जात आहे. बरोबर. तिथं सर असं आहे की $10 पासून ते $1,00,000 पर्यंत जाणारे व्यक्ती आहेत. $1,00,000 म्हणजे जवळजवळ 90 लाख रुपयाच्या आसपास रुपये. बरोबर. मग हे बघून माझ्यासारखा प्रत्येक व्यक्ती इन्फ्लुएन्स होतो. आता मी ही माझी सुरुवात केली होती 18 वयाच्या आसपासमध्ये. मग त्यावेळेस मला पण वाटलं की बाबा बायनरीच करायचं आपल्याला, बरेच काय नसतंय, बायनरीशिवाय पैसाच नाही, असं त्यावेळेस वाटायचं. मग सुरुवात आम्ही इथून केली बायनरीमधून. मग त्यात चांगले आमचे 1.5-2 वर्ष तरी मला वाटतं बायनरीमध्येच गेले असतील. मग बायनरीमधून परत आलो थोडंसं. पैसे टाकले तर बायनरीमध्ये? ॲक्च्युली आमचा विषय कसा होता की आम्ही मार्केटची जी सुरुवात केली होती की त्यांच्याजवळ पैसे नव्हते म्हणून केली होती सुरुवात. मी असं या वयातले मुलं मोस्टली त्यामुळेच करतात की बा एक पटकन पैसे निघतील, बा मार्केटमधून पैसे येतील, मग ते आपण कुठेतरी टाकू. मग असं वाटतं, पण प्रत्येकाजवळ त्यावेळेस पैसे असतात काय ना काय. जर खिशामध्ये असा व्यक्ती नसेल कोणी की आज 12-13 झाले त्याच्याकडे 5-10 हजार रुपये नसतील असं कोणी नसते, सगळ्यांजवळ पैसे असतात. पण असं कोरोनाचं टायमिंग होतं की त्यावेळेस आमच्याजवळ काहीच पैसे नव्हते. बरोबर. मग पैसे नव्हते म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलो होतो, त्याच्यामुळे आमचा सुरुवातीला लॉस झाला नाही जास्त कधी. बरं. मी डायरेक्टली लॉसमध्ये गेलोच नाही मार्केटमध्ये, कारण की पैसेच नव्हते ना. एक लॉस कोण करणार आहे? ज्याच्याजवळ पैसे आहेत तो व्यक्ती लॉस करू शकतो, ज्याच्याजवळ पैसे आहेत तो काय लॉस करणार आहे? तो फक्त मार्केटला बघणारच आहे. मग मी बायनरीमध्ये बघायचो 1.5 वर्ष बघितलं, त्याच्यामध्ये सर ट्रेडच केलं नाही. असं कोणी नसेल मार्केटमध्ये की जो असेल मार्केट बघतोय पण ट्रेड करत नाही, असं कोणी नाही मार्केटमध्ये. ट्रेड नाही केली का बायनरीमध्ये? बघ मध्ये 1 वर्ष नव्हते, पैसे नव्हते सर त्यावेळेस. मग पैसे नव्हते तर मग शांत बसायचं बघायचं. बरं. आणि असं नव्हतं की कोणाकडे तर मागून घेतोय हे तर ऑप्शनच अवेलेबल नव्हते ना. कोण पैसे देत नसते कोणाला, पहिली गोष्ट. बरोबर आहे. पण आता काय झालेलं आहे की बऱ्यापैकी लोकांकडे मोबाईल आले आहेत. आमच्याकडे मोबाईल पण नव्हता त्यावेळेस खरं तर. आम्ही वडिलांच्या मोबाईलमध्ये बघायचो. बरोबर. बायनरीचं, कारण 12वी नुकती झाली. सांगितलं कोणी होतं मला बायनरी बद्दल? ऍडव्हर्टाइजमेंट येतात ना युट्यूब, पैसे कमाव जल्दी. आता कोरोनाचं टायमिंग म्हणजे मोबाईलचं टायमिंग होतं, युट्यूबचं टायमिंग होतं. जे सगळं येणार ते युट्यूबवरती येत होतं. मग कॉलेजचे जे लेक्चर आहेत किंवा जे युट्यूबवरून शिकायचं आहे बाबा आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री, ते शिकण्यासाठी युट्यूबवरती जायचं. मग तिथे ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या ना. बरोबर. ऍडव्हर्टाइजमेंट बायनरी जायच्या. मग बायनरीमध्ये जाणार इन्फ्लुएन्स होऊन माणूस. बायनरीमध्ये गेलो, लॉस काय नाही झाला बायनरीमध्ये, कारण पैसे नव्हते त्याच्यामुळे लॉस जास्त झाला नाही कधी. तरी पण काय सांगाल की बायनरीतला लॉस किती होता? बायनरीतलं जास्त नाही माझा, एक 5-6 हजार रुपये आसपास लॉस. बस तेवढा. त्याच्यावर. ठीक आहे. कारण
मी पहिल्यापासूनच आम्ही डिसिप्लिनमध्ये होतो की बाबा आम्ही ठरवून लॉस करायचो की लॉस केला दररोजचे 100 रुपये करायचे, 200 रुपये लॉस एकदम सगळं काही सुरुवातीपासून डिसिप्लिनमध्ये कॅल्क्युलेशन करूनच. बरोबर. कारण आता माझ्याजवळ 10,000 रुपये आहेत, मी अंदाजून 5,000ची जर मी एका ट्रेडमध्ये रिस्क घेत असेल, समजा 5,000 ट्रेड मला लॉस झाला तर माझ्याकडे उरले किती फक्त 0 रुपये. बरोबर ना. मग मी कॅल्क्युलेशन करताना नेहमी प्रत्येकानं आपला जो ब्रेन दिलेला आहे ना त्याचा एक उपयोग केला पाहिजे. तर 10,000 रुपये आहेत माझ्याकडं, तर कमीत कमी 20-30 लॉस झाल्यानंतर सगळं संपलं पाहिजे माझ्याजवळचं कॅपिटल. एवढी रिस्क घेतली पाहिजे एका ट्रेडमध्ये. 10,000 कॅपिटल आहे तर तुम्ही 500 रुपयाची रिस्क घ्या. 500 रुपये रिस्क घेतली तर 20 ट्रेड लॉस व्हावे, त्यावेळेस तुमचं कॅपिटल संपणार आहे. बरोबर. मग मार्केटमध्ये महत्त्वाच्या गोष्टी याच आहेत की तुम्ही तुमच्या कॅपिटलच्या हिशोबानं पैसे किती कमवता हे महत्त्वाचं नाही, रिस्क किती घेता हे महत्त्वाचं आहे. सर 1 लाख रुपये कॅपिटल असेल आपल्याकडं तर सगळ्यांना वाटतं की मी 10,000 20,000ची रिस्क घ्यावी, पण असं नसतं. 1 लाख रुपये जर आहे तर 1,000 रुपयाची रिस्क घ्यायची असते आपल्याला 1%ची, आणि त्याच्यावरती 2,000-3,000 एक्सपेक्टेशन करायचं असतं. बरोबर. हे सुरुवातीपासूनच माहिती होतं, त्याच्यामुळे लॉस आमचा कंट्रोलमध्ये राहिला नेहमी. नाहीतर असा आवडवे लॉस झालाच असता, 100% झाला असता, पण नाही झाला. दोन गोष्टीमुळे वाचलो. एक तर बाबा की पैसे नव्हते पहिली गोष्ट, आणि दुसरी बायनरीत पैसे घालून दिले असते 100% गेले असते सर. कारण ते असं बायनरी ट्रेडिंग अशी गोष्ट आहे की एकदा बसलं 1, 2, 3 ट्रेड म्हणत माणूस 20, 30, 50 ट्रेड घेऊन टाकतं. ऍक्च्युली बायनरी ट्रेडिंग जर कुणाला माहित नसेल तर मी एकदम सिंपल भाषेत सांगतो. बायनरी ट्रेडिंगमध्ये असं असतं की समजा तुम्ही एक चार्ट आहे आणि तुम्ही 2 नंबर दाबलेला आहे, म्हणजे 2 नंबरला तुम्ही ट्रेड घेतलेला आहे 2 नंबरला, तर त्याच्यात तुम्हाला असं सांगायचं असं की आता 2 पासून तो अपला जाईल की तो डाऊनला जाईल. ठीक आहे, तर तुम्ही जर आता 2 वर आहे, जर तुम्ही अप केलं तर आणि तो अपच गेला म्हणजे 2.5 म्हणजे 2.7 गेला एका मिनिटामध्ये पुढच्या, जर तुम्ही 1 मिनिटाचं लिमिट लावलंय तर तुम्हाला पैसे मिळतील. आणि जर तो 1.7 वर येऊन गेला, 1.9 वर येऊन गेला, म्हणजे 2च्या खाली आला, तर मग तिथं तुमचे पैसे 0 होऊन जातात. असं बायनरी आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हटली पाहिजे ती की एक तर अप नाही तर डाऊन नाही तर 0. हा म्हणजे एकदम हे असंच आहे. बरोबर. म्हणजे तो एक तर तुम्ही बाय केलाय तर वरती गेलंच पाहिजे, ते तर 0 होणार आपले. तुम्ही जे 5,000 रुपये लावलेत किंवा 100 रुपये लावले ते 0 होणार. बरोबर. आणि भेटले तर 80% रिटर्न भेटतो तिथं आपल्याला. मग खरं तर तसं पाहिलं तर 80% रिटर्न असतो तो एका ट्रेडला असतो. समजा तुम्ही 10,000 लावताय तर 10,000ला तुम्हाला 8,000 रुपये रिटर्न भेटतो, प्रॉफिट झाला तरी. बरोबर. म्हणजे तुमचे 10,000 प्लस 8,000. करेक्ट. आणि लॉस झाला तरी 10,000 जातो, टोटली जातो आपला. खरं पाहिलं तर इथं रिस्क मार्केट जे आहे आणि ट्रेडिंग जे आहे ते रिस्क रिवॉर्डचा टोटली गेम आहे. 1:1च्या खालचा रिस्क रिवॉर्ड तर अजिबातच चालत नाही. मग मार्केटमध्ये आपल्याला ज्यावेळेस तुम्ही नेहमी 10,000 इन्व्हेस्ट करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्या बदल्यात रिटर्न जो आहे तो 10,000च्या वरतीच 20,000 30,000 मिळाला पाहिजे, तर तुम्ही ओव्हरऑल कॅल्क्युलेशननुसार प्रॉफिटमध्ये राहता. हो, असं असतं. 10,000ला 8,000 रिटर्न जिथं मिळतो तिथं प्रॉफिटमध्ये राहण्याचे चान्सेस नाही आहेत. हे तुम्ही फॉरेक्सचं सांगताय. हा, कोणतंही मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड हा गेम आहे टोटली. ओव्हरऑल ज्याला ऍट द एंड प्रॉफिटमध्ये राहायचा आहे तो रिस्क रिवॉर्ड. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट पाहिजे तर तुम्ही जर 10,000 रुपये टाकताय तर एक तर तुम्ही 20 ते 30,000 पैसे कमवले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट 20,000 तरी झाला पाहिजे. बरोबर. आणि जो लॉस होणार आहे तो 3-4 हजारापर्यंत. ठीक आहे ना. बरोबर. 3-4 हजारापर्यंत 3-4 लॉस पाहिजे. मग हे कसं शिकायचं, हे कोण शिकू शकतो? हे बघा, आता मार्केटमध्ये जी रियालिटी चाललेली आहे, मी सुरुवातीपासून माझं जे इंस्टाग्रामवरचं पेज आहे ते मागच्या मला वाटतं 5 ते 6 महिन्यामध्येच आम्ही 80,000चं फॉलोअर गेन केलं. म्हणजे सुरुवात 5 महिन्याआधी केली तुम्ही? नाही, इंस्टाग्रामची. हा, इंस्टाग्रामची सुरुवात आताची आहे माझ्या. अरे व्हायचे. आणि तुम्ही 5च महिन्यामध्ये 80,000 फॉलोअर केले इंस्टाग्रामवर. हा, हे गेन करण्यामागं खरं आमची जी स्टाईल होती ती एकदम नॉर्मल व्यक्तीसारखं राहायचं. बाबांनो, नेहमी नॉर्मल राहिलं पाहिजे पहिली गोष्ट तरी, की बाबा समोरच्याला वाटलं पाहिजे की हा आपल्यासारख्याच कोणीतरी हा व्यक्ती आहे नॉर्मली. नाही तर सगळेजण कोट सूट घालूनच असतात बघितलं तर दाखवायला. पण असं नाही. मग आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही जो कॉन्सेप्ट सांगितला मार्केटमध्ये तो कोणाकडे नव्हता. पहिली गोष्ट काय झालेला, यूट्यूबवरती जे शिकवतात मार्केट एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट चालतं. ओके. जे म्हणतात ना 90% लोक लॉस करतात आणि 10% प्रॉफिट करतात. मग हे 90% लॉस का करतात आणि 10% प्रॉफिट का करतात, ह्याचं अनालायसिस काय आहे, तर हे जे 90% लोक नॉलेज कुठून घेत आहेत हे महत्वाचं आहे ना. नॉलेजचा मेन सोर्स कोणता आहे? युट्यूब वगैरे. युट्यूबच घेता. मग हे 90% लोक लॉस करण्याचं कारण आहे युट्यूब. म्हणजे त्यांचा जो मेन नॉलेज घेण्याचा सोर्स आहे तो आहे युट्यूब. मग तिथं बघितलं काय की बाबा हा, हे लोक तर सरळ सरळ चुकीचं शिकवत आहेत, म्हणजे मार्केट याच्या ऑपोजिट चालते.
मग चला आपण ऑपोजिटच करून बघू ना. हे जर सांगतात की हे केल्यानंतर मार्केट वरती जाणार आहे, होत तर तसं नाही. चला आपण त्याच्या विरुद्ध करून बघूया, सेल करून बघूया. हा कॉन्सेप्ट आम्ही लॉन्च केला, त्याचं नाव होतं ऑपरेटर कॉन्सेप्ट. ऑपरेटर कॉन्सेप्ट लॉन्च केला म्हणजे ती आहे की ऑपरेटर लेवलची थिंकिंग, बिग बँग इन्स्टिट्यूशन्स ह्यांच्या लेवलची थिंकिंग जे आहे तो ऑपरेटर कॉन्सेप्ट आहे, तो आपण लॉन्च केला तिथं. आपल्या चॅनलवरती आहे, भरपूर सारे व्हिडिओ आहेत त्याचे. किंवा नेमकं सर हे शिकायचं काय आहे, फंडा काय आहे मार्केटचा, सिम्पल आहे. जी समोर बसलेली लोक आहेत आपल्या त्यांच्या ऑपोजिट थिंकिंग करायचे फक्त. म्हणजे जिथं सगळ्यांना वाटलं असेल बाय साईडला जाणार आहे मार्केट, तिथूनच सेलला येत जातं. ओके. हां, मग शिकण्यासाठी हा कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. बरोबर. की रिटेलर आणि ऑपरेटर 90% लोक लॉस करतात, 10% प्रॉफिट करतात. ही 90% का लॉस करतात आणि 10% का प्रॉफिट करतात, एवढं ज्याला समजलं ना तो प्रॉफिट करणार आहे. असं नाही की तुम्ही नॉलेज घेतल्यावर प्रॉफिटेबल नाही होणार. तो जो कॉन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे की कधी सगळ्या लोकांना वाटेल की मार्केट अपसाईड जाणार आहे, कधी सगळ्या लोकांना वाटेल की मार्केट आता डाऊन साईडच जाणार आहे. मला सांगा, आता ही भिंत आहे वरती, आता इथून बॉल मी टाकला वरती तर थटून खाली येणार आहे. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे ना ही गोष्ट. आजच जो तुम्हाला 36,000चा प्रॉफिट झालेला आहे, $400 काढले. पहिले तर दाखवू आपण ते की आजचा प्रॉफिट दाखवू. $407 ना, हे $407 आहे. तर तुम्ही बघितलं आता स्वतःच्या डोळ्यांनी की आजचंच आहे. आणि ते पण असं नाही की आज आपला पॉडकास्ट म्हणून ठरवून त्यांनी ट्रेड केलेला आहे. ते नॉर्मली जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही ट्रेड करता. हां, नॉर्मल. त्याबद्दल तुम्ही सांगत होते आजच्या ट्रेडबद्दल की $400 असेच निघाले तुमचे. आज किती अमाऊंटवर केलं असेल तुम्ही? आता माझ्या अकाउंटला जो बॅलन्स होता त्यासाठी $1,500 होते फक्त. मग $1,500 अकाउंटला असताना आता ते $400 प्रॉफिट बघू नका, त्यामागची रिस्क किती होती हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. त्याच्या मागे सर फक्त $110 रिस्क होती. ओके. म्हणजे $10,000 रिस्क आहे त्या ट्रेडसाठी. $10,000 $36,000 रिटर्न आहे. बरोबर आहे. पण हे कॅल्क्युलेशन आहे माझं ऑलरेडी, किंवा माझ्या अकाउंटला $1,500 इक्विटी आहे माझी टोटली. तर त्याच्या हिशोबाने मी $110 रिस्क घेतलेली आहे. म्हणजे खरं जर पाहायला गेलं तर ती मला वाटते 7-8% रिस्क असेल टोटली, 8%. बरोबर. कॅपिटलच्या 1% रिस्क घ्यायची असते. पण ह्या गोष्टी कोणासाठी आहेत? जे लोक बिगिनर आहेत, जे मार्केटमध्ये आलेले आहेत नक्कीच, किंवा अनस्टेबल आहेत, प्रॉफिट लॉस त्यांच्यासाठी असते की 1% रिस्क घ्यायचे. मग $1,500 जर मी 1% बघायला गेलो तर $15 रिस्क तर मी घेऊ शकत नाही. बरोबर. मी ऑलरेडी मार्केटमध्ये टाइम दिलेला आहे, माझ्याकडे कॅपिटल आहे ऑलरेडी भरपूर. मग मी तिथं रिस्क घेतो. माझ्यासाठी त्या गोष्टी ओके आहेत सगळ्या. पण जर कोणी नवीन असतील तर $1,500 साठी त्यांनी फक्त एक्सपेक्टेशन किती करायचं असते? $50 एक्सपेक्टेशन करायचं प्रॉफिटचं. $50 तुम्ही नवीन पोरांना सांग. नवीनसाठी म्हणजे जे प्रॉफिटमध्ये नाही आहेत किंवा अनस्टेबल आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी. बरोबर आहे. $1,500 म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1,35,000 फक्त इक्विटी आहे. 1,35,000वरती $4,000-5,000 प्रॉफिट खूप झाला सर. 4-5 हजार कमवण्यासाठी 5-6 दिवस जॉबवरती जावं लागतं. बरोबर. त्यावेळेस तो प्रॉफिट येतो. बरोबर आहे. मग तसा विचार केला पाहिजे आपण. हे नाही की फक्त अमाऊंट बघायची $400 झाले, $1,000 झाले, नाही. त्याच्या मागची रिस्क खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि आता जे ट्रेड आहेत ते सगळे ट्रेड असे असतात की $10,000 रिस्क, $30,000 प्रॉफिट, 10,000 रिस्क, $30,000 प्रॉफिट. सर ह्याच्यातून होतं काय? खरं तर मी पण अगोदर जी ट्रेडिंग करायचो, $10,000 ज्यावेळेस आम्ही रिस्क घ्यायचो त्यावेळेस 10,000चा प्रॉफिट एक्सपेक्ट करायचो. मग त्याच्यानंतर आमचे महेश सर आहेत, आमची 2-3 टीम आहे. मग महेश सर वगैरे खूप मोठे ट्रेडर आहेत ते पण. मग त्यांनी काय सांगतील की बाबा रिस्क रिवॉर्डवरती काम केलं पाहिजे. 10,000ची रिस्क असेल तर 30,000 प्रॉफिट आपल्याला भेटला पाहिजे. ओके. मग ह्याच्यातून होतंय काय? सपोज करा टोटल मंथ आहे, 22 दिवसांचा मंथ असतोय, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग दिवस सगळे. ओके. मग 22 दिवसामध्ये सर 15 दिवस लॉस झाला, 15 दिवस लॉस म्हणतोय मी, आणि 5 दिवस जरी प्रॉफिट झाला तरी सुद्धा काहीच अमाऊंट लॉस होत नाही सर. बरोबर. ह्याच्यामुळं. आणि हे जर 50-50 जरी असेल, 10 विन आणि 10 लॉस, तरी सुद्धा प्रॉफिटमध्ये राहतं. त्याचं रिझन आहे की $10,000 ज्यावेळेस रिस्क घेतोय मी त्यावेळेस मला 30,000चा प्रॉफिट भेटतो. हे असं कॅल्क्युलेशन वगैरे सगळ्या गोष्टी एकदम ब्रेन आपला स्टेबल ठेवून ट्रेडिंगमध्ये काम करणं गरजेचं आहे. एकदम शांत राहून काम केलं पाहिजे. असं नाही की चला मला आज $1,00,000 माझ्याकडे मी टाकतो, $1,00,000 होतं, $2,00,000 घेतो, मग ते $1,00,000 काढून घेतो, मग $1,00,000 परत खेळतो, असं नाही होऊ शकत. कधी तुम्ही असं करायला जाल तर तुम्ही ते पहिल्याच दिवशी $1,00,000 घालून पहिल्याच दिवशी असं होतं. भरपूर 100% असंच होतं. राईट. हीच गोष्ट, हीच रियालिटी आहे. हेच होतं. राईट. आणि मग हे काय होतं की असं आता आपण जसं प्रॉफिट शो करतोय लोकांना, मी 36,000 प्रॉफिट शो केला. मार्केटमध्ये सर चाललेलं काय आहे, फक्त प्रॉफिट शो करायचे असे आणि त्याच्यातून मग दुसरीकडून अर्निंग करत बसायचं. काही लोक असे आहेत की मार्केटमध्ये फक्त ते प्रॉफिट शो करतात. हा, मी बघितलं असं की फक्त स्क्रीनशॉट टाकतात लोक, बस तेवढंच दाखवतात आणि
हां तेच ना, त्याच्यावर कोर्सेस विकतात ना. त्याच्यावरती कोर्सेस विकतात. हाच खरा मुद्दा आहे. आता म्हणून तर मी सांगेन तुम्हाला सुरुवातीला की आमचं जे पेज होतं तेवढं फास्ट ग्रो होण्याचं तेच रिझन आहे. एक तर मी आता कधी 400-500 प्रॉफिट दाखवतच नाही ग्रुपवरती कधी. नाही ना. मग प्रॉफिट काय दाखवतो लोकांना, $50, $100. बरोबर आहे. असे 2 वेगवेगळे अकाउंट ठेवले असतात. एकामध्ये थोडे मोठे लॉट मारले असतात, एकामध्ये छोटे लॉट मारलेले असतात. बरोबर आहे. आणि मग हे जे छोटे छोटे प्रॉफिट आहे जे लोकांना रिअलिस्टिक वाटावे बाबा, 5,000-6,000 रुपयाचं प्रॉफिट, हा म्हणजे हेच गोष्टी रिअल आहेत खरं तर पाहायला गेलं तरी. ह्याचं लाख मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवून काही खरं नाही. मग हे दाखवून कोर्स न विकता ह्याच्यामधून तुम्ही लर्निंग करा. मग $400 दाखवले की मग तुमच्यावरती काय इम्पॅक्ट होईल, ह्याच्याकडे काहीतरी आहे बाबा, आपल्याला सांगेल कोर्स घेऊया $10,000. बरोबर आहे. आणि सगळ्या म्हणजे हे जे लोक प्रॉफिट दाखवतात $1,000, $500, मला वाटतं मी पहिलाच होतो इंस्टाग्रामवरती जो असा प्रॉफिट दाखवायचो $40, $50. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आमची ग्रोथ पण तेवढी फास्ट झाली. लोकांनी भरोसा केला की यार हे पॉसिबल आहे. $40-50 हे पॉसिबल आहे की जे आपण 400-500 हे एकदा मिळालेले किंवा लोकांचे कॉपी केलेले, ती गोष्ट तेवढी पॉसिबल नाहीये. बरोबर आहे. तेच तर आता फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल आपण जेव्हा बोलतोय तर मी असं ऐकलं होतं इंडियात इलिगल आहे. हां, इंडियामध्ये फॉरेक्स तशी इलिगलच आहे. पण इलिगल तर मी तर ऐकतो तसं इलिगलच आहे. 10 वर्ष झालं अजूनपर्यंत तर काय. बरोबर. मग यांना जर काही इलिगल असेल तर बंद करून टाका ना तुम्ही सरळ. चालू का ठेवताय बाबा, म्हणजे करता येतंय ना बंद तुम्हाला, आणि तरी करत नाहीयेत. काही तसा एवढा इश्यू तरी येत नाही अजूनपर्यंत, तरी काय आलेला नाही इश्यू आपल्याला तरी. पण भरपूर लोक करताय फॉरेक्स. सगळे भरपूर म्हणजे करतात. 90% लोक 90% ट्रेडिंग मध्ये आले ना ते सगळेच करतात. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये येऊनच जातात लोक. येऊनच जातात. कारण त्याचं एकच रिझन आहे मोस्टली की तुम्हाला पाहिजे तेव्हा फ्लेक्झिबल टायमिंग आहे. फ्लेक्झिबल टायमिंग आहे. बरोबर. आता थोडंसं लॉस बद्दल बोलू. आता आपण बघितलं की तुम्ही एक $1,000 पर्यंत अर्निंग केलं, पण एका दिवसातला लॉस खाल्ला तुम्ही पहिला, जो पण एकदम मोठा आहे आजपर्यंतचा, आणि तुम्हाला खराब वाटलंय का कधी असं? खराब सुरुवातीच्या काळामध्ये वाटतंच खराब, पण आताच्या काळामध्ये खराब वाटत नाही लॉस झाला तरी. आता वाटतं काय नाही, ओके उद्या रिकवर होणार आहे आपलं ते टोटली. सर काय झालं होतं, सेमिनारच्या आधी म्हणजे आम्ही कॉपी ट्रेडिंग लॉन्च केली. त्याच्यानंतर कॉपी ट्रेडिंग बद्दल पण बोलायचं आहे आधी, हा मुद्दा सांगा. मग आम्ही कॉपी ट्रेडिंग लॉन्च केली होती आणि आमचे 3 स्टॉप लॉस गेले सर, सलग 3 दिवस. मग सगळे लोक पॅनिक होते की बरे बापरे 3 दिवस लॉस झाला, असं कसं काय झालं, हे कसं काय गोष्टी शक्य आहे. सर 4था दिवस एकच असा असतो की त्याच्यामध्ये 3 दिवसाचा प्रॉफिट टोटली आपण रिकवर होऊन जातो, ॲटोमॅटिक रिकवर होतो रिस्क रिवॉर्डमुळे. बरोबर आहे. मग हे लोकांना समजत नाही, फक्त ते पॅनिक होत आहेत. आता आम्हाला माहिती आहे, आता माझा त्यावेळेस ज्यावेळेस हे 3 दिवस तुमचा सलग लॉस झाला त्यावेळेस माझा ओव्हरऑल लॉस होता $1,000 आसपास. तो एक 2 ट्रेडमध्ये रिकवर होऊन जातो इझिली, ते मला माहिती आहे. कारण ते ह्याच्या अगोदर असं नाही की काही एकच सिच्युएशन आलेलं आहे, त्याच्या अगोदर पण त्या सिच्युएशन आलेल्या असते. त्या 3 दिवसामध्ये $1,000 लॉस होता, पण वाईट वाटण्यासारखं काय नव्हतं, कारण सेटअपवरती विश्वास आहे. सेटअप मेन. हां, मी ज्यावरती ट्रेडिंग करतो त्याच्यावरती मला ट्रस्ट आहे. मग जे आम्हाला शिकवलेलं आहे बाबा, ज्या व्यक्तीने जे शिकवलं त्यांच्यावरती ट्रस्ट आहे की बाबा रिकवर होते. एक दिवस आपल्या ते म्हणतात ना की तुमचं सगळे अपयश, तुमचं एक यश सगळं पुसून टाकू शकतो. हेच आहे मार्केटमध्ये पण. 3 दिवस 4 दिवस लॉस करा, एकच ट्रेड चांगला सापडला, सगळं रिकवर होतं. आता जे सर सांगतायत त्याच्या मागे काय हेतू ॲक्च्युली की ट्रेडिंग करा, पण आहे ना तो डिसिप्लिन मोडू देऊ नका. आणि डिसिप्लिन काय आहे की तो रिस्क रिवॉर्ड की जर लूज करायला तुम्ही समजा $10,000 लावले तर लूज करताना 2-3 हजार तुमचं जे काय स्टॉप लॉस असेल तो लावून द्या. आणि जेव्हा टार्गेट आहे ते ठेवताना त्याच्या जरा मोठं टार्गेट ठेवा, $20,000-30,000 तर निघतील इतकं टार्गेट ठेवा. जर तुम्ही हा डिसिप्लिन घेऊन जर चालले फॉर कंटिन्यू 22-30 दिवस सगळं पकडून, तर तुम्ही एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार आहे. 100% प्रॉफिटमध्येच असणार. आणि दॅट विल बी युअर मंथली रेग्युलर अर्निंग विल स्टार्ट फ्रॉम दॅट पॉईंट. राईट. ॲक्च्युली ही फॅक्ट आहे की मंथली अर्निंग कशी होईल, तुम्ही $1,00,000 रोज खेळताय तर हा याच रेशोने चालत जा. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही मिनिमम $50,000 तरी त्याच्यातून कमवलेले असतील. मिनिमम बोलतोय मी, एकदम कमी आहे. हे मार्केट आहे असं एकदम सिम्पल भाषेचा. हा टेक्निकॅलिटी की ते लावायचं कुठं काय त्या गोष्टी तर खूप डिटेल, त्यासाठी तुम्हाला यांचं चॅनल बघावं लागेल. ते चॅनल शिवाय नाही करू शकत, नाही तर मग कॉल करावा लागेल तुम्हाला. कॉल पण मग व्हॉट्सअप सर्व्हिस असतेच बाबा, काय प्रॉब्लेम असते सगळ्यांचं फ्रीमध्ये टोटली सगळ्या सोल्युशन सगळं करतात तुम्ही. बघा इतकं तुम्हाला फॅसिलिटी आहे. फक्त पैसे नका. काही लोक काय करतात की माझ्याकडे पैसे पण नाही आहे, तुम्हीच पैसे द्या, असेही काही कॉल येतात कधी की पैसे. थोडंसं त्या गोष्टी पण बघा, पण तुम्हाला बेनिफिट होतो.
तर आता अजून या मुद्द्यावर जेव्हा आपण बोलतो की चॅट रीडिंग हे कसं शिकलं पाहिजे माणसाने, कारण काय की आता या सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं, रिस्क रिवॉर्ड रेशोबद्दल डिस्कस केलं, पण मेन जेव्हा येतं ते चार्टच असतो ना सर. हो, मेन चार्ट. तर तू चार्ट कसा शिकायचा, एखाद्या व्यक्तीने कसं शिकायचं चार्ट आणि कसे पैसे कमवू शकतो चार्ट? आता बिगिनर आलाय मार्केटमध्ये तर सर सगळ्यात महत्त्वाचं की मेंटॉर तुम्हाला चांगलं भेटणं खूप गरजेचं आहे. हां, कारण तुमचा मेंटॉरच तुम्हाला रॉंग डायरेक्शनला घेऊन जात असेल तर त्याचा काही फायदा नाही आहे. बरोबर आहे. आता बिगिनर आला तर त्याला समजणारच नाही की कोण चांगलं आहे कोण कसं आहे, कुठून समजणार आहे. बरोबर. युट्यूबवरती येणार, तुम्ही रँडम सर्च करणार ट्रेडिंग कैसे करे, कोणतरी वर येणार 10 लाख सबस्क्रायबरवाला 20 लाख सबस्क्रायबरवाला मोठ्या चॅनलवरती येणार, ते त्यांचंच. आणि महत्त्वाची गोष्ट काय होतं की त्या मेंटॉरनं तुम्हाला टाइम पण दिला पाहिजे. बाबा इतका वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे की बाबा तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर ऑब्व्हियसली 10 लाख 20 लाख सबस्क्रायबरवाले लोक तर कोणाला रिप्लाय वगैरे तर काही देत नाहीत. नाही करत. मग तुम्ही मार्केटमध्ये आल्या अगोदर थोडंसं सर्च करा, एक 10-20 चॅनल बघा. आता मी असं म्हणू शकत नाही माझाच बघा किंवा ह्याचा बघा त्याचा बघा, कोणाचं म्हणू शकत नाही. बरोबर. आला बिगिनर जनरल सांगतो प्रोसेस मी. आला तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं, एक 10 चॅनल बघा. हां, ह्याच्यामधले तुम्हाला चांगले कोणते वाटते, आता ते समजणार पण नाही की चांगलं कोण वाईट कोण, काहीच समजणार नाही. बरोबर आहे. पण काय करायचं आहे, आपल्याला किती टाइम लागेल सर, जास्त 1 महिना लागेल बघण्यासाठी की कोणाच्या गोष्टी मार्केटमध्ये वर्क होत आहेत ऍक्च्युअली. बरोबर आहे. ते असं नाही की फक्त त्यानं दाखवलं आणि त्याच्या युट्यूबच्या व्हिडिओतच ते फक्त वर्क झालं, ते ऍक्च्युली रिअल मार्केटमध्ये वर्क झालं पाहिजे. रिअल मार्केट. तुम्ही एक 10 चॅनल बघितल्यात सुरुवातीला, तर त्या 10 चॅनलवाल्यांचं तुम्ही बघा बाबा की कोण काय सांगतंय, ह्यानं हे सांगितलेलं आहे, ह्यानं हे सांगितलेलं आहे, आणि ऍक्च्युली लाईव्ह मार्केटमध्ये त्या गोष्टी टेस्ट करून बघा तुम्ही. हा बाबा की ही गोष्ट वर्क होते मार्केटमध्ये. बरोबर आहे. मग त्यातले असं फिल्टर करून 2-3 चॅनल राहतील, 2-3 चॅनलमध्ये बघा बाबा तुम्हाला कोण सपोर्ट वगैरे चांगला देतंय का. मग ते देत असेल तर त्याला विचारा काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, मग तिथून तुम्ही त्याला टोटली फॉलो करायला चालू करा. बरोबर. आता जर त्यांचा कोर्स तुम्हाला अफोर्डेबल असेल तर घ्या, नसेल तर काही गरज नाही आहे कोर्सची. माझा सिम्पल फट घेतले का कधी कोर्स? नाही, कधीच नाही. मी नाही कोणाचा कोर्स घेतला. मी आय थिंक एक शेअर मार्केटचा केला होता, पण ते लगेच कळलं मला की मार्केटमध्ये त्या काही गोष्टी वर्क होत नाही. त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 5,000 रुपये प्राइस होती त्याची, तो केला होता मी एक शेअर मार्केटचा होता, पण तो ते लगेच समजलं की काय नाही, सगळं ऑपोजिट जातं याच्या, हे काय करायचं नाही आपल्याला. मग आला बिगिनर की तुमचं काम आहे फिल्टर करणं कोण चांगला आहे कोण. मेन म्हणजे चॅट शिकायचं आहे तर तुमचं असं म्हणणं आहे की युट्यूबवरून तुम्ही चॅट शिकू शकता. जो माणूस मार्केट मुवमेंट कसं करतं ते समजणं, दुसरीकडून नाही. बरं सांगा, आता तुम्हाला डायरेक्ट चार्ट दिला मी समोर, काहीच कळणार नाही. युट्यूबवरून कमीत कमी हे तर समजेल ते रेड कॅन्डल काय असते, ग्रीन कॅन्डल काय असते, सपोर्ट काय असते, रेजिस्टन्स काय असते, ह्या गोष्टी तुम्हाला समजतील युट्यूबवरती. हा, त्याच्यातून प्रॉफिट नाही होणार, कधीच होणार नाही. म्हणजे ते काय म्हणताय की तुम्ही त्या लोकांचे एकूण ट्रेड नका घेऊ, पण तुम्ही ते बेसिक तर शिका. तिथून बेसिक तर शिका ना, कोणती कॅन्डल काय असते, त्याच्यानंतर कोणत्या चार्टला काय म्हणतात काय हे तुम्ही शिकू. हे त्याच्यावरून तुम्ही मार्केट स्टडी करा. हा, त्याच्यानंतर एक तुम्ही 10 दिवस फक्त येण्यासारखं बघत राहा, मार्केटला ट्रेड करू नका, बघत राहा काय वर जातंय कुठून खाली येतंय. मार्केट चालतं हिस्ट्रीवरती, हिस्ट्रीमध्ये काय झालेलं आहे सेम रिपीट होतं. असं नाही की प्रत्येक वेळेस रिपीट होतं असं. बरोबर. हे नॉर्मल थिंकिंग आहे लोकांची की रिपीट होईल त्याच गोष्टी, ट्रॅप होतात ते. मग आपल्याला बघायचं आहे की हा मागच्या दिवशी असं झालं होतं तर ह्या दिवशी काय करते मार्केट, हे 10-20 दिवसाच्या ऑब्झर्वेशन समजून जातं. आणि मग तिथून पुढं हळूहळू ट्रेड करायला आपल्याला सेटअप बनवावं लागतात की बाबा हा इथं बाईक बनवायचा आहे, यावेळेस स्टॉप लॉस इथं येतो. तुम्ही जर सगळ्या गोष्टी स्वतःच करायला लागला तर ऑब्व्हियसली 2-3 वर्ष इझिली जाणार आहे तुमची, स्वतः करायला लागल्यानंतर. बरोबर आहे. तुम्हाला चांगला मेंटर सापडला तर तुम्ही ते जे टायमिंग आहे ते खूप फास्ट कव्हर करू शकता. 3 वर्षाचं टायमिंग तुमचं 1-2-3 महिन्यामध्ये होऊन जाईल. जे लोक ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांना जर चांगला व्यक्ती सापडला मग तर काय विषय नाही, फास्ट ती ग्रो. लोक तुम्हाला कन्सल्ट करू शकता का, म्हणजे ॲज अ मेंटॉर, की तुम्ही अजून मेंटॉर सर्व्हिस नाही देत? लोक आहे ना. आम्ही सुरुवातीला अगोदर कोर्स रन करायचो. आम्ही कितीचा कोर्स, 499 रुपयाचा फक्त कोर्स. बरोबर. करायचो. त्याच्यामध्ये लाईव्ह द्यायचो, रेकॉर्डिंग, सगळ्या माहिती पूर्ण डिटेल द्यायची. डिटेल बेसिक टू ॲडव्हान्स जेवढं प्रॉफिट करण्यासाठी गोष्टी लागतात त्या गोष्टी फक्त 499 मध्ये द्यायचो आम्ही आधी. आता ते फ्री केलं आम्ही टोटली. आता तरी काही लोक म्हणतात ते रेकॉर्डेड क्लास द्या सर, पैसे देतो. मग ते वेबसाईट असते ते त्यांची बाय करतात. पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, डाऊट असतील ना, तर त्यासाठी फ्री आहे सगळं. व्हॉट्सअपवर मेसेज करा कधीही. असं वाटतं की खूप मला मेसेज खूप पडलेले असतात डेलीचे 200-250, पण मी त्या गोष्टींना आवडीनं रिप्लाय करतो सगळ्या. कारण तुम्हाला पण शिकायला मिळतं ना त्यातून थोडंसं. लर्निंग आहे ही, ऍक्च्युअली लर्निंग आहे, पण एक लर्निंग आहे. तर इतक्या कमी वयात तुम्ही एवढ्या चांगल्या गोष्टी करताय. ठीक आहे, बोला.
तुम्ही येऊन कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रॉब्लेम असतील ते सगळे आम्ही व्हॉट्सअपवरती सॉर्ट आउट करतोच तिथं. बरोबर. आणि तुम्ही मग लर्निंगसाठी जे व्हिडिओ आहेत ते माझे व्हिडिओ जर रेफर केले आणि मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या डोक्यानं जर अप्लाय करायला चालू केलं तर सफिशियंट आहे तेवढ्या गोष्टी. बरोबर आहे. तुमचे इन्स्टाचे व्हिडिओ की युट्यूबचे करायचे व्हिडिओ? युट्यूबला लॉंग फॉर्म मध्ये. हां, युट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आहेत. बरोबर आहे. चॅनलचं नाव सांगून द्या. युट्यूबवरती मराठी ट्रेडर अबे म्हणून आहे. ते इकडे पण इन्स्टाला पण सेम नाव आहे. तुम्ही फॉलो करा आणि शिका आणि लगेच 1 लाख रुपये नका लो. छोटे कमी पैसे लावा पण तुमचं अर्निंग होईल, हळूहळू होईल. शिकत जा सगळ्या गोष्टी. खूप मोठं आहे मार्केट, एक समुद्र आहे तो, एक मोठा, खूप मोठा. आणि त्याच्यात तुमचे पैसे कधी चालले ते कळणार पण नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित बोटीत बसले तर तुम्ही पोचाल तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत, खजिन्यापर्यंत पोचा. अजून काय बोल म्हणजे आता मला तर फॉरेक्स ट्रेडिंग किंवा या गोष्टींबद्दल इतकं नॉलेज नाही, कारण मी ते करत नाही किंवा माझी ती फील्ड नाही आहे. तर तुम्ही काय अजून सांगू शकाल याबद्दल? काही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर? बघा, आता मार्केट हे सगळ्यांसाठी नाही आहे पहिली गोष्ट तरी. कारण की तुमचा जो ब्रेन आणि माइंडसेट आहे ह्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही प्रॉफिट होणार आहे की नाही. तुम्ही ग्रीडने येत असाल 10-20 हजार कमवायचे आहे दिवसाला तर नाही होणार. तुम्ही शिकण्याच्या दृष्टिकोनातून येत असाल तर चान्सेस आहेत होण्याचे. त्याच्यात आता प्रोसेस काय आहे शिकण्याची? तुम्ही नॉलेज घेतलं मार्केटचं, तुम्ही झाला, तुम्हाला कळलं ते ऑपरेटर काय करतंय, इन्स्टिट्यूशन काय करतंय, कळलं तुम्हाला सगळं मार्केटमधलं, तरी प्रॉफिटमध्ये सर इझिली येत नाही. बरोबर. त्याच्यामागं काय विषय होतो? तुम्ही ज्यावेळेस ट्रेड घेता त्यावेळेस आपल्याला लागले असतात पैसे ॲक्च्युली. हां, बरोबर. तिथं येते फिअर, भीती कशाची? पैसे लॉस होण्याची. रेट दिसायला लागला की घाबरतं माणूस. आणि ग्रीड येते कशाची? ज्यावेळेस प्रॉफिटमध्ये असतो त्यावेळेस अजून पाहिजेत, ही ग्रीड येते. बरोबर. फिअर आणि ग्रीड ह्याच्यावरती मार्केट चालतं. टोटली मार्केटचं मुवमेंटमच ते असतंय. वर खाली न्यूज येते मार्केटमध्ये, अचानक अपसाईड मुवमेंटम येतो सर. असं असते, अचानक मार्केट भयानक स्पाईक करतं अपसाईडला. सगळ्यांनाच वाटतं की चला आता अपसाईड जाईल मार्केट तिथून डाऊन येतं. मार्केट चालतं फिअर ग्रीडवरती. तुम्ही आला मार्केटमध्ये, शिकला भरपूर शिकला. मार्केटमध्ये तुमचा एक सेटअप बनवा. सेटअप म्हणजे ट्रेडिंग सेटअप नाही म्हणत, स्क्रीन लावा नाही म्हणत मी. सेटअप म्हणजे काय की मला करायचं काय आहे नेमकं. आता मार्केट चालू होतं, सपोज करा सकाळी तुम्ही उठताय 6-7 वाजता. मग माझं रुटीन काय असेल मार्केटमध्ये की मार्केटचा मला स्टडी करायचा आहे अगोदर. मी बघणार आहे मार्केटला. त्यानंतर माझा सेटअप काय आहे, मी दिवसाच्या किती ट्रेड करणार आहे, ह्या सगळ्या प्री प्लॅन गोष्टी लागतात सर. विदाउट प्लॅन गेलं मार्केटमध्ये, मार्केट कितीही ट्रेड गेला होतं समजत सुद्धा नाही की तुम्ही कधी 10 ट्रेड केले सर. तुम्ही ठरवून येता की 1 ट्रेड करायचा आहे, फक्त मनात असते ती गोष्ट. बरोबर. तुम्ही कधी 10 ट्रेड करता तुम्हाला समजणारही नाही. असं मार्केट गेम करतं. आता वाटतं की आत्ता माझ्या डायरेक्शनमध्ये जाईल, तसं नाही. हां, इकडं लॉस चालूच असतोय तरी वाटतं माझ्या डायरेक्शनमध्ये जाईल मार्केट. तुम्ही आला पहिल्यांदा प्लॅन, आज ट्रेड करायचा आहे मला 1, तो करायचा आहे माझ्या ठरलेल्या सेटअपवरती. माझा हा रिस्क रिवॉर्ड आहे आणि तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय मी एक्झिटच करणार नाही. काय होतं सर लोकांचं की ट्रेड घेतात, लॉसमध्ये असं किती पण आता वर येईल म्हणजे येईल माझ्या डायरेक्शनमध्ये असं होल्ड करून बसतात. म्हणजे जिथं त्यांना 10,000 रुपयावरती कट करायचा आहे तो लॉस ते 30,000 होते नेऊन कट करतात. हे सगळ्यांसोबत होतं सर. कॉमन क्वेश्चन जो येतो आमच्याकडे तो हाच येतो की सर लॉसमध्ये सर किती थांबतो. मी म्हणतो तुम्ही थांबूच कसं काय शकता? तुम्ही आधी ठरवा ना बाबा की मला इथपर्यंत लॉस घ्यायचा आहे. तिथून खाली गेल्यानंतर मी चुकलंय. बरोबर. आणि चुकी शिक्षा मला माझ्या लॉसनं दिलेलीच आहे. बरोबर आहे. मग तुमचा माइंडसेट कमीत कमी एवढा तरी स्ट्रॉंग पाहिजे बाबा मला लॉसमध्ये 10,000 रुपये थांबायचं आहे तर थांबायचं आहे. बरोबर. काही होऊ द्या तिकडं, किती वाटू द्या मला की मार्केट माझ्या डायरेक्शन देईल, मग थांबायचं तर थांबायचं आहे. एवढा माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे आपला. आणि प्रॉफिटमध्ये काय प्रॉब्लेम येतो लोकांना की थोडासा प्रॉफिट दिसला की एक्झिट करतो. ते काय वाटतं की 2,000 रुपये प्रॉफिट दिसला की असं वाटतं की तो लॉसमध्ये कन्वर्ट, बरोबर आहे, एक्झिट करून टाकतो. हे वाटतं असं. पण असा माइंडसेट झाला पाहिजे की घेतलाय ना ट्रेड, आता अनालिसिस करून काय उपयोग नाही. बरोबर आहे. एकदा ट्रेड घेतला की परत करता काही येत नाही. मग सेटअप आपला मोबाईल साईडला ठेवणे, जे चार्ट चालू आहे तो बघणे. माझा ठरला आहे ना इथपर्यंत मला 100 रुपयाला विकायचं आहे तर 100लाच विकायचं आहे. मला काही मध्ये फरक पडणार नाही. एकतर मी माझा लॉस घेईन 20 रुपयाला, असेल तर मी एवढ्याला विकून टाकेन. ह्या गोष्टी प्री प्लॅन करावं लागतात सगळ्या. ओके. आपला सेटअपच असा म्हणजे तयार करून ठेवावा लागतो की एवढा मला रिस्क आली पाहिजे आणि एवढा मला तिथं रिवॉर्ड आला पाहिजे. मग हे तयार करण्यासाठी टाईम द्यावा लागतो. विदाऊट टाईम नाही होत. बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्ही यूट्यूबला वर नॉलेज घ्या. चांगला मेंटॉर सापडला तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही स्वतः थोडासा टाईम द्या, काय हरकत नाही.
कारण कोणत्याही गोष्टीला 2-3 वर्ष मला वाटतं कधी गेले ते समजत नाही. हो लागतातच, प्रत्येक गोष्टीला वेळ तर लागतो. असं नाही की तुम्ही आज केलं आणि उद्या मिळून जातं. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. 1-1.5 वर्ष तर असंच निघून जातं सर, काही केलं तरी जातं निघून, समजतच नाही आपल्याला. सर आता एखादा व्यक्ती आहे 20,000 रुपये कमवतोय महिन्याला, पगार आहे त्याला 20,000, तो येऊ शकतो का फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आणि कमवू शकतो का तो पैसे? हो सर, डेफिनेटली. आता 20,000 पगार सफिशियंट आहे माझ्या हिशोबानं. तुम्ही त्यांचे खर्च जे आहेत ते सगळे सोडून एक कॅपिटल तयार करायला चालू करा. तुम्ही असं नाही की आता फॉरेक्स ट्रेडिंग तुम्हाला करायचे, तुम्ही याच महिन्यापासून चालू करणार आहे, पैसे टाकून अजिबात नाही होणार. तुम्ही काय करणार, नॉलेज घेणार आहे. पण नॉलेज घेण्यासाठी 3-4 महिन्यात टायमिंग जाणार आहे. बरोबर. त्यासाठी तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की मला सॅलरी तर 20,000 चालू आहे, मी त्याच्यातले 4-5 हजार रुपये काढून ठेवेन साईडला एक कॅपिटल तयार करण्यासाठी. मग माझे एक 5 महिन्यामध्ये 25,000 रुपये होऊन जातील. बरोबर. मग तेवढे कॅपिटल मी लर्निंगसाठी 100% इन्व्हेस्ट करू शकतो. मग तो 5 नाही, मग तुम्हाला वाटलं 25,000 कमी आहे, 50,000 करूया, 10 महिने जातील. बरोबर. तोपर्यंत लर्निंग चालू ठेवायचे ना, अभ्यास चालू ठेवायचा. म्हणजे शिकत राहायचं आणि कॅपिटल गोळा करत राहायचं. बरोबर. सर प्रॉब्लेम लोकांचा आहे ना, सगळे म्हणतात की आमचा प्रॉब्लेम आहे कॅपिटलचा, आमच्याजवळ कॅपिटल नाही म्हणून राहिले. अजिबात नाही, कोणाला सुद्धा कॅपिटल वाचून राहत नाही सर. नाही ना, राहतं की नॉलेज वाचून राहतं फक्त. कारण ज्याच्याजवळ नॉलेज आहे ना सर, तो व्यक्ती सर 5,000 पासून सुद्धा ग्रो करू शकतो, 10,000 पासून सुद्धा ग्रो करू शकतो इझिली. 10,000 रुपये म्हणजे जवळजवळ $120 आहेत सर. मलाच तुम्ही सांगा, तुमच्याजवळ $120 आहेत, तुम्ही $2 घेऊ शकता. बरोबर आहे. $2 $2 आणि 60 ट्रेड लॉस व्हावं लागतात सर. 60. $120 कॅपिटल संपायला 60 ट्रेड. बरोबर का? बरोबर बोलणे. बरोबर. मला सांगा, 60 ट्रेड म्हणजे एक ट्रेड एका दिवसाला करायचा असतो. ही गोष्ट लोकांना समजत नाही, लोक 10 ट्रेड करतात. 1 ट्रेड अ डे. बरोबर बोलले तुम्ही. मग 60 ट्रेड लॉस होण्यासाठी किती महिने जातील? 2 महिने जातील. 2 महिन्यात किती शिकायला मिळेल? सुट्ट्या सोडून द्या, 3 महिने जातात. 3 महिने जातात. म्हणजे तुमचं $10,000 रुपये कॅपिटल संपायला 3 महिने जातात सर. 3 महिने जातात. तेवढ्या वेळा जर तुम्ही फुल फोकसचा एखादा सेटअप चांगला आणून जर करत असाल ना, तर ऑब्व्हियसली तुम्ही शिकणार आहे, कमवणार पण आहे, शिकणार पण आहे. बरोबर होणार आहे तिथं. बरोबर. म्हणजे कॅपिटल हा प्रॉब्लेम नाही आहे सर. बरोबर. प्रत्येकाजवळ आता जे स्टुडंट लोक आहेत आमच्याजवळ कॅपिटल नाही म्हणतात. मी म्हणतो तुम्ही 2 वर्ष शिका, तुम्हाला जॉब लागेल 2 महिन्यामध्ये, कॅपिटल आहे. बरोबर करा. तुम्हाला जेवढे वर्ष गेले आहेत, 2 वर्ष 3 वर्ष, सर एका महिन्यामध्ये सगळं कव्हर होऊन जातं. एकच महिना, 1 महिना सफिशियंट आहे. बरोबर. ते डोक्यातून काढून टाकायचं आमच्याजवळ कॅपिटल नाही. मी माझा सेटअप एवढा परफेक्ट करून ठेवेन, ज्या दिवशी माझ्याकडे कॅपिटल येईल ना, मी सगळं भरून काढू शकतो. बरोबर. ते आज येणाऱ्या आठवड्यामध्ये. फक्त डोक्यामध्ये एकच पाहिजे की माझा माइंडसेट तेवढा मी क्लिअर आणि क्लिअर पाहिजे. माइंडसेट क्लिअर पाहिजे एकदम. तुमचं प्रॉपर सेटअप, माइंडसेट आणि ब्रेनला कंट्रोल करण्याची पॉवर ज्याच्याकडे आहे, तो सगळ्या क्षेत्रामध्ये हे करू शकतो. पण ट्रेडिंगमध्ये तर ऑब्व्हियसली गरजेचेच आहे. सर एक लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे आता. खूप चांगली माहिती दिली ॲक्च्युली तुम्ही, की जे पण न्यू ट्रेडर आहे फॉरेक्समध्ये, ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण एकदम सोप्या भाषेत बोललो असतं. तर एक शेवटचा प्रश्न, आतापर्यंत ट्रेडिंग केल्यामधून तुम्ही अशी तुमची आवडतीची कोणती गोष्ट घेतली अजूनपर्यंत? मी अजूनपर्यंत ट्रेडिंगच्या अर्निंगमधून अजून काही घेतलं नाही. थोडं म्हणजे आहेत ती मोठे आहेत. बरोबर. सेव्हिंग करताय तुम्ही आता आणि ट्रेडिंगमध्येच त्या पैशाला ट्रेडिंगमध्ये मल्टिप्लाय करतोय. बरोबर. काय होतंय, लगे वस्तू घेतल्या ना, चुकीची गोष्ट आहे ती ॲक्च्युली. चुकीची म्हणजे काय होतं, आम्ही फिरतो, आम्ही पैशावरती फिरतो सगळं. ओके. आता आमच्या दुबई ट्रिप पण प्लॅन आहे पुढच्या महिन्याची. ओके. तुम्ही दुबई जातात? दुबईमध्ये आम्ही जातोय पुढच्या फॉरेक्स एक्सपो आहे. का बरं ट्रेडर सगळे दुबईत का बरं जातात? नाही, तिथं बघा पहिली गोष्ट टॅक्स फ्री कंट्री आहे. म्हणजे आम्ही फिरायला जातो, आम्ही कुठं तिथं नाही. मग तिथं थोडंसं एक्सपो आहे. मग वेगवेगळे ट्रेडर वगैरे तिथं भेटायला येतात ना. आम्ही जे मोस्ट ऑफ द आमचं जे इन्कम आहे तो ट्रॅव्हलिंगमध्ये घालवतो. शिकण्यात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये. धन्यवाद. तुम्ही जी माहिती दिली खूप चांगली होती. आता पंढरपूरवरून आलेले ॲक्च्युली पाहायला गेलं तर खूप दुरून आले तुम्ही. आणि ॲक्च्युली तुमच्यासाठीच की तुम्हाला ती माहिती मिळाली पाहिजे आणि तुम्ही पण शिकले पाहिजे, तुम्ही पण अर्निंग केलं पाहिजे. धन्यवाद.